नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? 74.04% आहे आणि 2001 मध्येही 64.18% होती। पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले। पुढचा प्रश्न, महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली। पुढचा प्रश्न, चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सेनापती बापट हे चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, नटसम्राट ही कादंबरी कोणी लिहिली? कुसुमाग्रज यांनी नटसम्राट ही कादंबरी लिहिली। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी व कोणी केली? महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न, रथचक्र ही कादंबरी कोणी लिहिली? श्रीपाद नारायण पेंडसे यांनी रथचक्र ही कादंबरी लिहिली। पुढचा प्रश्न, मुख्य माहिती आयुक्त यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो। पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली केली। पुढचा प्रश्न, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले। पुढचा प्रश्न, महानायक ही कादंबरी कोणी लिहिली? विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिली। चैतन्य गाथा या पुस्तकाचे लेखक कोण? सेनापती बापट। पुढचा प्रश्न, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना केली। पुढचा प्रश्न, पियूची वही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? संगीता बर्वे हे पियूची वही या पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, नमस्ते योजना कशाशी संबंधित आहे? स्वच्छता कामगारशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, सफल योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओडिशा राज्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या विमानतळाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड अवॉर्ड 2023 मिळाला? प्रश्न काय आहे? कोणत्या विमानतळाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड अवॉर्ड 2023 मिळाला? मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा यांना मिळाला। पुढचा प्रश्न, 2005चा माहिती अधिकार कायदा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला? 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला। पुढचा प्रश्न, पहिले महाराष्ट्र केसरी कोण आहेत? दिनकर दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत। पुढचा प्रश्न, पाचोळा कादंबरी कोणाची आहे? रावसाहेब बोराडे यांची पाचोळा कादंबरी आहे। पुढचा प्रश्न, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या पंतप्रधानाच्या काळात करण्यात आली? इंदिरा गांधी 1976 यांच्या काळात करण्यात आली 42वी घटना दुरुस्ती। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? रशिया या देशाकडून घेण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात। पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली केली। थँक्यू फ्रेंड्स, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।